नमस्कार. प्राध्यापक बी.जी. मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे. हा विषय असा आहे की ज्या विषयानं म्हणजे घडलंय बिघडलंय जसं म्हणतो तसं भारतीय जनता पार्टीनं या मराठा आंदोलनामध्ये जे घडवायचं ठरवलेलं होतं ते आता बिघडलंय अशा पद्धतीची चर्चा ही सार्वत्रिक होत आहे. काय आहे विषय? एक तर गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण मराठ्यांचं हे आंदोलन मुंबईमध्ये आलं. नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये असताना त्याने तिथून पुढे ते जर का आंदोलन गेलं आणि कोट्यावधी बांधव जर मुंबईमध्ये शिरले तर फार मोठा गजब उडेल आणि प्रशासन सगळं अडचणीत येईल. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ताबडतोब त्यांनी असा निर्णय घेतला की मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या आणि मराठ्यांच्या मागण्या मान्य करणारे आदेश, शासकीय निर्णय, GR हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मनोज जरांगे पाटलांना हस्तांतरित केले. काय साधारणपणे त्यांनी मान्यता दिली? एक तर मनोज जरांगे पाटील अत्यंत हुशार. सगळ्यांना माहित आहे अनेक वर्षे मराठे आरक्षणापासून दूर आहेत आणि त्यांना आरक्षण मिळत नाही. आपण याच्यामध्ये कशा पद्धतीनं कुठल्या मार्गाने गेला असता आरक्षण मिळू शकेल याचा पद्धतशीर आणि योग्य विचार मनोज जरांगे पाटलांनी केला. त्यांनी विषय असा केला की आपल्याला मनोज जरांगे पाटलांनी असं ठरवलं की आपल्याला ओबीसी प्रवर्गातून जर आरक्षण घ्यायचं असेल तर मराठे सगळे शेतकरी आहेत आणि शेतकरी म्हणजे कुणबी आहेत. कुणबीच्या नोंदी सगळ्या बघायच्या, कुणबीच्या नोंदी तपासून बघून त्या कुणबीच्या अंतर्गत सर्टिफिकेट्स घ्यायचे आणि ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं. हा त्यांचा मूळ फंडा. आणि या अंतर्गतच त्यांनी प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं की ते जागतिक पातळीवरती गेलं. या आंदोलनामध्ये त्यांनी एक महत्वाचं म्हणजे शासनानं मराठ्यांच्या मागण्या किंवा कुणबींच्या मागण्या मान्य करत असताना एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे सगळे सोयरे या सर्वांना आम्ही प्रमाणपत्र देऊन त्यांना सुद्धा आरक्षण दिलं. हा जो शब्द आहे खरं तर मनोज जरांगे पाटलांनी पद्धतशीरपणे सांगितलं की सगळे सोयरे म्हणजे सरसकट. आणि या विचारावरती शेवटी ते अडून बसले आणि त्यामुळं हा मोर्चा होताना हा थोडासा लांबला होता. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, भारतीय जनता पार्टीचा आडाखा काय होता किंवा भारतीय जनता पार्टीनं काय निर्णय घेतला होता. आपल्याला मतदारांना समजून न देता एक गोष्ट करायची आहे हे निश्चित ठरलं असणार असं वाटतंय. येती इलेक्शन त्यांच्यासाठी फार महत्वाचे आहे. लोकसभा 2024 का महत्वाचे आहे तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा यांची सत्ता म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची आहे. ही सत्ता आणत असताना गेल्या वेळेला महाराष्ट्रातून फार मोठं योगदान होतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, बिहार सारखी राज्यांनी फार मोठं सहकार्य केलेलं होतं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त सीटा आणायच्या असतील तर गेल्या वेळेसारखं शिवसेनेबरोबर युती ही आता होऊ शकत नाही. आता शिवसेना त्यांनी फोडलेली आहे आणि त्यावेळेला किती दोघांचे मिळाले ते जवळजवळ 41 खासदार एकट्या महाराष्ट्रानं दिलेले होते. म्हणजे 18 खासदार शिवसेनेचे आणि 23 खासदार भारतीय जनता पार्टीचे. ही मॅजिक फिगर गाठणं हे इथल्या नेतृत्वाला दिलेलं चॅलेंज होतं. कारण त्यांना केंद्रात सत्ता यायची असेल तर एवढं मोठे खासदारांची संख्या ही आली पाहिजे हे साधारणपणे गणित होतं. मग याच्यामध्ये तेवढ्यासाठी की असं त्यांनी ठरवलं आपण आता कशा पद्धतीने नियोजन करायचं आणि काय आडाखे बांधायचे. प्रामुख्यानं 2 गोष्टी आहेत. एक मराठे आहेत आणि दुसरं ओबीसी आहेत. नेहमी फडणवीस जाहीर करतात की आमच्या रक्तात ओबीसी आहे, आमच्या DNA मध्ये ओबीसी आहे. अर्थात एक गोष्ट त्यांनी हेही लक्षात ठेवावं की ओबीसी हे नाव असेल किंवा आरक्षण असेल हे मंडळ आयोगाअंतर्गत आणि 1994 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मिळालेलं आहे. पण त्यानंतर त्यांनी पद्धतशीरपणे माधव जो वर्ग आहे हा माधव वर्ग सगळा आपल्याकडे घेतला
माळी धनगर वंजारी ओबीसी सगळे आपल्याकडे घेतले. आणि आता परिस्थिती अशी निर्माण झाली की या आरक्षणामुळं की मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयरे या शब्दावरती अडून बसले आणि त्यावेळेला त्यांना द्यावं लागलं. दुसरा वर्ग असा होता, त्याच वेळेला भुजबळ हे मोठ्यानं ओरडू लागले की ओबीसी वरती अन्याय होतोय, ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं जातंय, बॅकडोर एंट्री करून मराठे सगळे ओबीसी अंतर्गत येत आहेत. बरं तेवढ्यानं ते थांबले नाहीत, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, दुसरी पत्रकार परिषद घेतली आणि 3 तारखेला अहमदनगरला त्यांनी मोठा मेळावा, प्रचंड मोठा लाखांचा मेळावा घेणार म्हणून जाहीर केलं. बरं त्याच्यानंतरही पुढे असं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून पदयात्रा काढणार किंवा दौरा करणार. म्हणजे ओबीसीना हे जाणवून देणार की तुम्ही या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आपलं आरक्षण घालवलं. काही प्रमाणात हे आरक्षण देण्यासाठी ते जबाबदार जरी नसले तरी टिकूनही आमचं आरक्षण त्यांनी ठेवलं नाही, अशा पद्धतीचा आरोप आता येणार. काय करायचा हा मोठा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होता. त्यांनी पद्धतशीरपणे एक गोष्ट केली. एकनाथ शिंदेना म्हणजे एक तर पहिला त्यांनी एकनाथ शिंदेना फोडलं शिवसेनेतून, 46 साधारणपणे आमदार, 13 खासदार, एवढे त्यांना मोठा वर्ग त्यांनी शिवसेनेतून बाजूला काढला. अर्थात तो काही प्रमाणात ईडीच्या प्रमाणात आहे, काही ना काही म्हणजे आता म्हणतात खोक्याच्या भाषा, त्या काय असेल ते असेल, पण कोणत्याही मार्गाने त्यांनी प्रचंड मोठा म्हणजे वर्ग असा फोडला शिवसेनेतनं की शिवसेनेची त्यांनी वाताहत करायचा प्रयत्न केला. शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना करून टाकली. ठाकरे घराण्याची जी शिवसेना होती ही एकनाथ शिंदेची करून टाकली. आणि या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त म्हणजे 40 इतके खासदार आणण्यासाठी हा आटापिटा चालू होता. पण एवढ्यानं काही समाधान झालं नाही. त्यांनी दुसरं काय केलं की ही जी 40ची मॅजिक फिगर आहे ही ओलांडण्यासाठी पुन्हा त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखालचा एनसीपी फोडला. आपल्या सगळ्यांना माहित आहे की एनसीपी मध्ये राष्ट्रवादीमध्ये 70,000 कोटीचा घोटाळा झालाय म्हणून ज्या वेळेला बॉम्ब टाकला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, त्यावेळेला अजितदादांच्या सारखे सगळे मंडळी ही फटाफट आता आपल्यावरती ही भुजबळांच्या सारखी कारवाई होईल म्हणून हे सगळे परत भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला आले किंवा भाजपमध्ये सामील झाले, युती झाली. राष्ट्रवादी फुटीर अजितदादा गट, एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि मूळ भाजप अशा तिघांच्या युतीचं राज्य महाराष्ट्रात नांदू लागलं. सगळं काही आलबेल आहे असं वाटत असताना अचानकपणे बॉम्ब पडला तो भुजबळांना. भुजबळांनी सांगितलं की मराठ्यांना दिलेलं जे आरक्षण आहे त्यामुळं ओबीसी अडचणीत येतोय आणि ओबीसीचं आरक्षण संपून जात आहे. चार कुणबीच्या माध्यमातून येतील असं वाटतं. आता 4,000 मराठे जर आत घुसले तर कुणबीनं आरक्षण कुठलं राहील, अशा पद्धतीची त्यांनी ओरड चालू केली. सभा घेणार आहे जाहीर केलं, पत्रकार परिषदा घ्यायला आणि राज्यातला कुणबी समाज, राज्यातला ओबीसी समाज हा बिथरला. काय करायचं त्यांना समजेना. हे खरोखरच आमचं आरक्षण हे या भारतीय जनता पार्टीच्या शासनानं म्हणजे एकनाथ शिंदेने हे मराठ्यांना दिलं, ते कुणबींना दिलं, अशा पद्धतीची ओरड सुरू झाली. बरं एवढं करून भुजबळ थांबले नाही. त्यांनी मगाशी मी जसं सांगितलं तसं नगरला सभा तर घेणारच, पण त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा दौरा करणार म्हणून सांगितलं आणि ही सर्वत्र जाणीव करून देणार सगळ्या ओबीसीना. आली का पंचायत? आता काय करायचं? भारतीय जनता पार्टी समोरील फार मोठा पेच निर्माण झाला. त्याने यातून पद्धतशीर मगाशी मी जसं सांगितलेला निर्णय केला. त्याने असं ठरवलं की मराठे हे बेंग मराठा असल्यामुळं एकनाथ शिंदेनी म्हणजे सांभाळावेत आणि ओबीसी हे आमचा पारंपरिक मतदार आहे आणि तो ओबीसी मी सांभाळतो, आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे. त्याचाच एक भाग म्हणून, रणनीतीचा भाग म्हणून प्रत्येक वेळेला ते असं म्हणायचे मराठ्यांना आरक्षण देत असताना, ओबीसीच्या ताटातलं काढून न घेता किंवा ओबीसीला धक्का न लावता आम्ही तुम्हाला हे आरक्षण देणार. पण असं कसं शक्य होतं?
असं कसं शक्य होतं? पण ते त्यांनी निभावून नेलं होतं. राष्ट्रवादी अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी काय करायचं? मराठ्यांना सांभाळायचं आणि ओबीसी फडणवीस सभातील या रणनीतीमध्ये ज्यावेळा मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळतं याची जाणीव ज्यावेळा भुजबळांना झाली, सगळे सोयरे या शब्दामुळं हे सगळ्याच जवळजवळ मराठे हे मिळणार अशी ज्यावेळा परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळा सगळे सोयऱ्याचा हा जो कायदा होता, या कायद्यामुळं हे आपण अडचणीत येतोय याची जाणीव त्या सर्व ओबीसीनं समजावली. त्यात दुसरा भाग काय झाला? मनोज जरांगे पाटील हे खंबीर नेतृत्व आहे. त्यांना कुठलाही आजपर्यंत डाग लागलेला नाही आणि त्यांच्या मराठ्यांना या स्वातंत्र्यानंतर मिळालेलं इतकं प्रचंड मोठं नेतृत्व आहे. त्याचं वर्णन करत असताना त्यांनी मला स्वतःसाठी काहीही नकोय, माझा जीव माझ्या समाजावर आहे आणि समाजाच्या भल्याकरताच मी काम करणार, मला कोणतीही राजकीय अपेक्षा नाहीये म्हणून त्यांनी सांगितलं. साहजिकच करोडोच्या संख्येनं मराठे या मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी आणि आरक्षण घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, माझं आरक्षण मला जरी दिलेलं आहे असं जरी हे आणि माझ्या जरी आनंदाच्या सभा सगळीकडे होत असल्या तरी माझी विजयी सभा बाकी आहे, ती मी लगेच घेणार नाहीये. जोपर्यंत सगळे सोयरे या शब्दा अंतर्गत जवळ प्रमाणपत्र मिळायला सुरुवात होत नाही तोपर्यंत माझं हे आंदोलन स्थगित आहे असं गृहीत धरा आणि ज्यावेळेला ती प्रमाणपत्र मिळतील त्यावेळेस माझी विजयी सभा होईल. तोपर्यंत मराठे शांत असतील आणि हे आंदोलन स्थगित असेल, संपुष्टात आलंय असं असणार नाही. आली का पंच? काय करायचं म्हणजे सगळ्या मराठ्यांना की ज्या शब्दावरती आक्षेप घेऊन भुजबळ महाराष्ट्रामध्ये ओबीसीना उचकवतायत, तिकडं मनोज जरांगे पाटील म्हणतात सरसकट सगळ्यांना जर का या सगळे सोयरे शब्दावरनं जर मिळत नसेल आणि तुम्ही जर सांगितलं असेल तर मराठे मदत करतील याची गॅरंटी नाही, मदत करणारच नाही. आता काय करायचं? जी रणनीती त्यांनी ठरवली ती, जे आडाखे त्यांनी बांधलेले होते ते आडाखे मनोज जरांगे पाटलांच्या म्हणजे कुणबी प्रवर्गातून ओबीसी मध्ये आरक्षण हा जो भाग आहे, जे घटनेने त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं, घटनेनं आम्हाला कुणबी आणि कुणब्यांना आरक्षण दिलेलं आहे, त्या अंतर्गत त्यांनी जी सगळे सोयऱ्याची प्रमाणपत्र घेण्याचा जो विजयी निर्धार केला, यामुळं भारतीय जनता पार्टीचं नियोजन फिसकटलं असं म्हणावं. जे फडणवीस साहेबांनी ठरवलं होतं ते बिघडलं. म्हणजे भुजबळांनी ओबीसी बिथरवला आणि आतापर्यंत कधीही आरक्षण ज्या मराठ्यांना ज्या कुणबींना मिळालेलं नाही तो मराठा समाजही अजून पुरता भाजपला मदत करेल अशा अवस्थेत नाही. जोपर्यंत त्यांनी स्पष्ट सांगितलं मनोज जरांगे पाटलांनी, या सगळे सोयरे हा जो कायदा केला, या कायद्याअंतर्गत जोपर्यंत आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाहीत आणि आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित नाही, विजयी सभा घेणार नाही. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, यालाच म्हणतात मित्र. ज्या दोन्ही गटाला ओबीसीला आणि मराठ्यांना मॅनेज करणार होते ते दोन्ही गट आता बिथरले. करायचंय काय हा आजच्या घडीचा मोठा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या फडणवीस साहेबांच्या समोर आहे. एक तर मराठे हे संख्येनं जवळपास या राज्यामध्ये किंवा भारतामध्ये जातनिहाय जनगणना झालेली नाही. त्यामुळे 34% आहेत का 35% आहेत हे नेमकं समजत नाही, का 40% आहेत मराठे आणि जवळपास संख्येनं सगळा मिळून ओबीसी ही तेवढाच आहे. म्हणजे एक मोठा लोकसंख्येचा गटाचं ध्रुवीकरण मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली झालंय. मतदानाचं ध्रुवीकरण मनोज जरांगे पाटलांच्याकडे झालंय आणि दुसऱ्याला भुजबळ उचकवतायत. आता काय करायचं? म्हणून मी म्हटलं की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, तारांबळ उडाली. बर हे दोघांचाही इंटरेस्ट हा परस्पर विरोधी आहे, कारण मराठे आणि ओबीसी परस्पर विरोधी आहे. आता या अडचणीतून मार्ग कसा काढतील भारतीय जनता पार्टी हा एक बघण्याचा आणि रंजक असा भाग आहे.
कारण ज्या गोष्टीवर मराठे अडून बसले, ज्या गोष्टीवर मनोज जरांगे पाटील आणि तू माहित आहे, मला गोळ्या घातली तरी माघार घेणार नाही असा म्हणणारा कर्तृत्ववान आणि खंबीर नेता आहे. आणि दुसरीकडं भुजबळ आहे, 40 वर्षाचा अनुभव त्यांना माहित आहे, आडाखे आणि प्लॅनिंग मध्ये यशस्वी असणारा माणूस आहे. कशा यातून मार्ग काढायचा? मित्रो, मला एक जाता जाता असं वाटतं की हे जे आहे सगळे सोयरे, मनोज जरांगेंच्या सगळे सोयरेंच्यामुळे आणि भुजबळांच्या ओबीसी मुळे भाजपची जी कुतरवळ होणार आहे आणि महाराष्ट्रात लोकसभेला जास्तीत जास्त म्हणजे 40 सीट्स मिळवण्याच्या मार्गातील जो मार्ग त्यांनी आडाख्याने प्लॅनिंग केलं ते सगळं विस्कटते की काय, आणि जवळपास विस्कटलंय अशी आजची परिस्थिती आहे. पण फडणवीस साहेबांना मी एक सूचना देईन. कसं आहे की छगन भुजबळ साहेब हे काय मनोज जरांगे पाटलांच्या बरोबरीचं नेतृत्व आहे असं आज तरी दिसत नाही. असेल त्यांच्या पाठीमागे अनुभव भरपूर, कारण मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी 1.5 कोटी माणसं आहेत. तर या परिस्थितीतून मार्ग आता कसा काढायचा याचा भाग मी तुम्हाला सांगत असताना सांगितलं की भुजबळ आणि जरांगे पाटील या दोघांची तुलना करत असताना आज जरांगे पाटील हे कित्येक पटीनं पुढे आहेत, कारण कोट्यावधी मराठ्यांचं नेतृत्वाचं मतदानाचं ध्रुवीकरण हे जरांगे पाटलांच्या पाठीशी झालेलं आहे. तितकी परिस्थिती भुजबळांची नाहीये. दुसरं, भुजबळ हे ईडी मध्ये अडकलेले आहेत, 2 वर्ष जेलमध्ये जाऊन जामिनावर बाहेर आहेत, म्हणजे त्यांना हाताळणं हे सोपं आहे. मला वाटतंय भुजबळांना वाटत असेल की मी जिंकलो, मी राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीला मी नाक घासायला लावेन किंवा सगळ्या ओबीसींचं संघटन करेन, तर ते त्यांना तसं शक्य नाही आहे. कारण बबनराव तायवाड यांनी स्पष्ट सांगितले, ओबीसीचे नेते, की सगळे सोयरे या कायद्यावर एवढी भीती घ्यायची गरज नाही. म्हणजे भुजबळ ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणू शकतात त्याला म्हणजे थांबवणं आणि त्याला अडवणं हे फार सोपं आहे. आणि मला वाटतंय की भुजबळांची अडचणी पुन्हा सुरू होतील. मनोज जरांगे पाटील हा कुठल्या पक्षाला बांधील असणारा असा माणूस नाही आहे. उलट त्याच्या पाठीमागं कोट्यवधी मराठे हे खंबीरपणे उभे आहेत. हा, काही प्रमाणामध्ये मराठ्यातलेच काही लोक हे मनोज जरांगे पाटलांच्या यशावरती हे बोट दाखवत आहेत की काहीतरी चुकीचं झालंय आणि तुम्हाला फसवलं गेलंय, अशा पद्धतीची भूमिका ही गेल्या अर्धा दिवसापासून सातत्यानं मीडिया आणि सोशल मीडियावरून येत आहे. पण ते कुणाला अजूनही पटलेलं नाही फारसं. आणि जर सगळे सोयऱ्याअंतर्गत जर प्रमाणपत्र जर दिली आणि ती जर सरसकट मराठ्यांना मिळतायत हे जर निश्चित झालं तर भारतीय जनता पार्टीला एकच फक्त पर्याय उरतो, तो म्हणजे भुजबळांना थांबवणं, त्यांना घरातून बाहेर पडू द्यायचं नाही, किंवा त्यांना म्हणजे कोणत्या ह्या ईडीचा बडगा असेल किंवा त्यांच्यावर कारवाईचं हे असेल तर ते करणार नाही. परत सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या एनसीपीतून भुजबळ येतात त्यांचे नेते आहेत अजितदादा पवार, त्यांच्या प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट सांगितलंय भुजबळांची जी मनीषा आहे किंवा भुजबळांचं जे मत आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे, पक्ष त्याला पाठीशी नाही. म्हणजे भुजबळ साहेब पुन्हा अडचणीत सापडतील. एक तर भारतीय जनता पार्टीचा रोष त्यांच्या अंगावर असेल, एनसीपी त्यांना दूर करायला लागले असेल. म्हणजे पुढचे आडाखे राजकारणाचे भुजबळ साहेबांचे हे जरी ते आज फार मोठ्या गोष्टी जरी बोलत असले आणि भुजबळांचा ओबीसींचा नेता म्हणून जरी पुढे येत असले तरी सुद्धा ते अडचणीत येतील हे निश्चित वाटतं. मित्रो, पुढचं राजकारण आज घडीला ही आज अशी परिस्थिती आहे. पुढचं राजकारण फारच रंजक असणार आहे. या सगळे सोयरे शब्दावरती जर त्यांना प्रमाणपत्र जर शासनानं दिली तर 100% मराठे हे सरसकटकडे जाणारे आहेत आणि सगळ्यांना प्रमाणपत्र मिळू शकतात. अर्थात काही जणांना ते म्हणतायत गरजवंत मराठ्यांचा हा माझा लढा आहे, काही जण घेणार नाही, तो भाग आपण सोडून देऊ. पण या राज्यातले बहुतांशी मराठे त्या अंतर्गत कव्हर होतात आणि तो भाग हा भुजबळांना नको आहे, म्हणजे ओबीसीना नाराज आहे. फार मोठं रंजक अशी ही घटना आहे. आज घडीला
म्हणजे जे आडाखे बांधलेले होते फडणवीस साहेबांनी ते विस्कटलेत असं एकंदरीत दिसतंय. त्याला भवितव्य फारसं नाही असं दिसतंय. ज्या 40 अशा मॅजिक फिगर खासदाराची लोकसभा 2024 अंतर्गत घ्यायची होती त्याला परत खो बसतोय असं वाटतंय. नव्यानं बांधणी करावी लागेल असे दिसतंय. बघूया काय घडतंय ते. धन्यवाद. आज घडीला बाकी मनोज जरांगे पाटील जिंकलेत असंच वाटतं. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.